झरीपाडा हा गाव सध्या आता चर्चेत आहे. त्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी या गावात एक दुर्दैवी घटना घडली. एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं आणि त्याला अथक वाचवण्याचे प्रयत्न झाले आणि अँब्युलन्स 108 ला खांडबारा ग्रामीण रुग्णालयासाठी फोन करण्यात आला. मात्र दीड तास उलटल्यानंतर देखील 108 रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या विषयावर बोलण्यासाठीही आपल्यासोबत नागरिक आहेत. दादा, लोकसभाच्या इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर तुम्ही करणार आहोत? काय तुमची मागणी आहे? गावाची काय परिस्थिती आहे? आरोग्य विभागाची काय परिस्थिती आहे? हा सर, आमची जी मूलभूत गरजा आहे ते तरी आम्हाला शासनाने पुरवावी. कारण 8 तारखेला जे व्यक्तीने जोडून घेतलं, मी एका मिनिटात 108 ला कॉल केला, तर त्यांनी लगभग पहिले वेटिंगवर ठेवलं. आम्हाला चेक करतो असं बोललंय, नाव विचारायला लागलं, गाव विचारायला लागलं. आम्ही त्यांना सर्व माहिती दिली. शेवटी 1.5 तास तो व्यक्ती पळून राहिला, तरी अँब्युलन्सची सुविधा नव्हती. शेवटी आम्ही खानबारा गावाच्या सरपंच अविनाश दादा गावित यांना कॉल केला. त्यांना बोललो, तातडीनं तुम्ही या, आमच्याकडे काही सुविधा नाही, गाडी वगैरे काहीच नाही आमच्या इथे, तर तुम्ही या. त्यांनी दुर्दैवाने आले आणि त्यांनी काही तासातच आम्हाला सिव्हिलला शिफ्ट केलं. तिथे उपचार दरम्यान त्याचं मृत्यू झालं. तरी शासनाला आमच्या इथे दर्जाची अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी व आरोग्याचे कर्मचारी एवढे 5 वर्ष झाले आमच्या गावात मलेरिया नाही, कोणता डॉक्टर नाही आला आमच्या गावात, काय चेक वगैरे करायला काहीच नाही आलं. आणि पुढारी वगैरे जे आहे आमदार खासदार, ते आमच्या गावाला पण भेट पण नाही दिली. काही समस्या ते पण कधी जाणून घेतले नाही त्यांनी. आणि म्हणायला गेलं तर नवापूरच्या बाउंड्रीला आमचं गाव आहे झरीपाडा म्हणून, तर इथे आम्हाला जायला पण यायला पण म्हणजे खूप टाइम लागतो. इथे काही सुविधा वगैरे काहीच नाही. आणि एक अजून आमच्या इथे 65 वाल्यांचे म्हातारे बाया आहे. योगायोग 5 वर्षानंतर आमच्या गावात सरपंच आलं, तर आम्ही मिळून ग्रामपंचायतच्या व्यक्तीनं मिळून 65 वाल्यांची फॉर्म वगैरे भरून दिलं. बिचाऱ्यांना आता मोजून फक्त 15 जणांना पैसे भेटत आहे, वृद्धांना त्यांना. सारा रणजित गावित, मी राहणार झडीपारा या गावामध्ये राहते. काय समस्या आहे तुमची? आम्हाला आता पाण्याची सुविधा आता गावामध्ये होत आहे, पण आमची मागणी आहे की आमच्या दुसऱ्या जसं गावामध्ये जी पाण्याची टाकी बांधलेली आहे तसे आमच्या गावामध्ये पण त्याची सुविधा राहावी. आणि बचत गटाच्या महिलांना पण अलग व्यवस्था बसायची. जे समान मंदिर आहे ना, त्यांची आम्हाला एक तर दुरुस्ती करून द्या, नाही तर नवीन त्यांचं बांधकाम चालू करावं अशी आम्ही विनंती करतो. आणि पैसे काढायची अडचण तर खूपच आहे, कारण खानबाऱ्याला मला जावं लागतं पैसे काढण्यासाठी. तर आमच्या गावामध्ये पण त्याची सुविधा असायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. किती वर्षापासून अशी समस्या आहे? किती बचत गट म्हणजे किती महिला आहे? बचत गट आमच्या एका गावामध्ये 22 गट आहे. 22 गटांच्या भरपूर बाया आहे, पण ज्या बाकींना लाभ मिळालेला आहे आणि ज्या बाकींना नाही मिळालेला आहे, ज्यांना नाही मिळालं त्यांची पण लाभ अजून त्यांना मिळावा अशी आम्ही विनंती करतो. कारण की एकाला जर लाभ मिळाला तर दुसऱ्या गटांना नाही भेटत. मग ते काय सांगतात की तुम्हाला कसं काय भेटालं, आम्हाला कसं नाही भेटालं, असं म्हणजे आम्हाला फारच गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणून ज्यांना लाभ म्हणजे सगळ्या गटांना सरसगट काय पण लाभ मिळायला पाहिजे असे. अश्विन अशोक पाडवी. काय समस्या आहे तुमची? आम्हाला अंगणवाडीकडे शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि गेटचे आणि वॉल कंपाऊंड पाहिजे होतं. कोणता गाव? झरीपाडा.
म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे ना, आम्हाला गेट पाहिजे आणि कंपाऊंड पाहिजे होतं. मग ते लहान लहान मुले वृक्षारोपण करतात. मग कंपाऊंड नसताना गुरेढोरे खाऊन जातात ते. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? कुठे निवेदन वगैरे आम्ही काय निवेदन केलं? केलं होतं, म्हणजे जेट तिकडे निवेदन केलं होतं आम्ही. मग काय झालं? पण काय नाही, होकार नाही दिला आम्हाला. काही महिला म्हणताय का पाण्याची थोडासा त्रास आहे तुमच्या गावात, जलजीवनचं काम सुरू आहे का? सुरू आहे पण अपूर्ण आहे अजून. आमच्या गावामध्ये खूप वर्षापासून आम्ही पाहतो आहे, आमच्या गावाला स्मशानमध्ये जायला आम्हाला रस्त्याची खूप गरज आहे. कारण पावसाळ्यात एखादा मृत्यू झाला तर नाला ओलांडून आम्हाला त्या पलीकडे जावं लागतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे मृत व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी खूप मोठी अडचण आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या गावात थोडं रोडांची पण समस्या आहे. गावात चिखल जास्त होते पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यात तर काही एवढे त्रास नाही, पण पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास होतो. परत हे गावापासून खांडबाऱ्याला आम्हाला बाजारपेठेमध्ये जावं लागतं. तिथे जायला आम्हाला रस्ते आहे, पण पूर आला की फरशीवरून पाणी चालू होऊन जातं. तिथून रिक्षा सुद्धा जात नाही. मग आम्हाला दळणवळणसाठी खूप अडचण होते. इकडे भादवडकडे जाण्यासाठी नंदुरबारला काही व्यक्ती कामाला जातात, त्यांना गाड्या काढायला पण अडचण होते. इकडे रेल्वे खाली पण पाणी राहतं. इकडे जामटेवाडीची फरशी आहे, तिथं पण फरशीवर पाणी राहतं. तर आम्हाला रस्त्यावर एक पूल पाहिजे, एक मोठा पूल पाहिजे. नाव काय तुझं? अर्पिता अशोक वडवे. कितीला शिकते? 11वीला. कोणत्या शाळेत जाते? एग्री हायस्कूल खांडबारा. काय अडचण आहे तुमची? आम्ही पावसाळ्यात शाळेत जाताना आमच्या इकडे फडची आहे, तिथून आम्ही जातो. तिथे खूप आम्हाला त्रास येतो. काय करतात? पूर आल्यावर. फरशीवरून पाणी जातं. हो. वाहने फार अवघड रस्ता आहे. त्यामुळे आम्हाला बसची सुविधा राहिली तर फार चांगलं. आमच्या गावाला बसची सुविधा नाही आहे, तर बस आली आमच्या गावाला तर फार चांगलं होईल. आणि पुलाची गरज आहे आम्हाला.